जय महाराष्ट्र। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश सरचिटणीस बोलतो। लोकसभेमध्ये काल एनडीए सरकार म्हणजे भाजपा सरकारनं ढोंगी महिला बिल सादर केले। तो बिल विरोधकांनी आणून पाडला, म्हणजे महिला आरक्षण बिल नामंजूर झाला। एकीकडे केंद्र सरकारने महिला आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवले। या अधिवेशनात महिला आरक्षणाबरोबर देशातील 543 लोकसभेच्या ज्या जागा आहेत, मतदान क्षेत्र आहेत, त्या मतदारसंघाच्या पुनर्रचना करण्याचा म्हणजेच घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला। या घटना दुरुस्तीचा केलेला डाव लोकसभेतील विरोधी पक्षांनी तो आणून पाडला आणि महिलांना खरी गरज संरक्षणाचा विषय बाजूला ठेवून आरक्षण कसं आम्ही देत आहोत या गोंडस नावाखाली मोदी सरकारनं हा बिल आणला। तो बिल एक प्रकारे दिशाभूल करणारा विधेयक आहे असं मी स्पष्ट या ठिकाणी आपणास निदर्शनास आणून देतो। केंद्रातील एनडीएचे म्हणजे मोदी भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून आरक्षण विधेयक बिल आणून देशामध्ये महिलांचं संरक्षण आम्हीच करतो अशा प्रकारच्या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या सरकारने केलेले आहे। हे करत असताना नुसतं जर महिला आरक्षण बिल सादर केलं असतं तर बिल मंजूर देखील झाला असता। खरं पाहता 2023 साली हा विधेयक मंजूर झालेला आहे। परत एकदा महिला आरक्षण विधेयकच्या नावाखाली लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा म्हणजे घटनेलाच छेडछाड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। म्हणून 23 तास आपल्या देशाच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेमध्ये जवळजवळ 23 तास त्यामध्ये चर्चा झाली। सर्व सत्ताधारी पक्षांनी विरोधकांनी आपली बाजू मांडली। प्रत्येकाने म्हणलं की या सध्या देशामध्ये 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत, तर आता मुद्दा उचलला जावा, आम्ही आरक्षण देतो म्हणून मतदानाचा परिणाम होणार आहे किंवा फायदा होणार असा प्रयत्न या भाजपच्या सरकारने केलेला आहे। आणि तो तर खरं पाहता आदर्श आचारसंहितेचा भंग आहे। एकीकडे विधानसभा निवडणुका सुरू असताना हे विधेयक आणणं चुकीचं आणि विशेष अधिवेशन बोलून एकीकडे मणिपूर जळताना मुलींना एकीकडे मेला बेपत्ता होत आहेत। संरक्षणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं धोरण नाही सरकारकडं। जियाच्या नावाखाली किंवा महिलांना फसवणूक होण्याचा दिवसेंदिवस प्रकार वाढत आहेत। म्हणून महिलांना संरक्षण देणं अत्यंत गरजेचं असताना महिलांचं आरक्षण देणं म्हणून दुसराच बिल त्याच्या विधेयकामध्ये ते घुसडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो निंदनीय आहे। आणि त्यामुळेच आणि यांनी केलेल्या ढोंगीपणामुळेच हा बारगळला गेला।
नामंजूर झाला. आता म्हणतात आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलनं करू, लोकांना समजू. लोक फार हुशार झालेले आहेत. तुमच्या 15 लाखाचा जुलमाला 2 करोड लोकांना नोकऱ्या जुलमीला सर्व ओळखून बसलेले आहेत. महागाईचा मुद्दा आहे, अनेक मुद्दे आहेत. अशा परिस्थितीमध्ये महिला विधेयक आणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न जे भारतीय जनता पक्ष, NDA सरकार, केंद्र सरकार करत आहे ते चुकीचे आणि स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येतं की एक सांगायचं एक करायचं अशा धोरणामुळं हा विधेयक नामंजूर झाला. आणि नामंजूर होण्याचा मुख्य कारण एका नावाखाली महिला विधेयक, आरक्षण विधेयक आणून मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा जो डाव केला सरकारनं त्याचा पराजय झालेला आहे. असं जर करत असेल यापुढे देखील या सरकारला अशाच प्रकारच्या नामुष्की येणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजपच्या डोंगी महिला आरक्षण बिल विरोधकांनी हाणून पाडलं. सोलापूर दिनांक 18 एप्रिल 2024 केंद्रातील भाजप सरकारने महिला आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावले. या अधिवेशनात महिला आरक्षणाबरोबर देशातील लोकसभेचे 543 मतदारसंघ पुनर्रचना करण्याच्या म्हणजेच घटना दुरुस्ती करण्याचा केलेला डाव लोकसभेतील विरोधी पक्षातील एकजुटीने विरोध केल्याने भाजपच्या डोंगी महिला आरक्षण बिल नामंजूर झाले. अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धीस दिली आहे.